नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्यासोबत तुम्ही आणि तुमच्यासोबत मी. पहिल्यांदा व्हिडिओ वाहताय त्या सगळ्यांना छोटंसं इंट्रोडक्शन देतो. नाव माझं विशाल आहे, दुधाचा व्यवसाय करतो. आयुष्यातली 25 वर्ष पुण्यात काढलेत. आता दूध व्यवसाय करायचा म्हणून आईवडिलांना घेऊन आळंदीला शिफ्ट झालो. निर्णय जेव्हा 2000 म्हणजे 4 वर्षापूर्वी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा खूप भारी वाटलं. 1 वर्ष केलंही छान, अपडाऊन झालं. हळूहळू कळायला लागलं की आपण जे विचार करतो त्या गोष्टी तशा घडत नाहीत. वास्तविक म्हणजे रिअल लाईफ आणि रियालिटी थोडीशी वेगळी असते आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करतो. दूध व्यवसाय करायचा आहे, सगळं काय करायचं आहे, लेबर मिळत नाहीत, मानसिक माणूस स्टेबल राहत नाही. जेव्हा तुमच्या गोट्यात दूध असतं तेव्हा त्या दुधाला रेट नसतो, जेव्हा रेट असतो तेव्हा दूध नसतं. ह्या सगळ्या गोष्टी जर एक सोबत आल्या तर गाया आजारी असतात किंवा काही गोष्टी येतात आणि लाईफ इज ऑल अबाउट गुड अँड बॅड एनर्जीज आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. एक छोटासा प्रयत्न तुमच्यासोबत दाखवायचा. आज माझं वय 29 आहे. 22 जानेवारीला माझा बड्डे असतो. मला असं वाटतं की आयुष्यात आहे ना, एक यूट्यूब मी ज्या काही गोष्टी दाखवतो हे एक डिजिटल लाईफ राहील. जेव्हा आयुष्यात एक ताकद राहणार नाही, जेव्हा आपण एका जागेवरती बसू खूप जास्त फिजिकल वर्क करता येणार नाही, तेव्हा हा व्हिडिओ किंवा ही आठवणी राहील म्हणून त्या सगळ्या गोष्टी शेअर करतो. माझा जर कोणी मित्र असेल ज्याला असं वाटतं की आयुष्यात खूप जास्त काम आहे, आयुष्य कुठं चाललं आहे, माझं काय होईल का नाही, हा व्हिडिओ खास त्या प्रत्येकांसाठी की आपण पुढे जाऊन म्हणजे माझा एक प्रयत्न राहील की आपण काम करून सगळ्या काही गोष्टी मॅनेज करू शकतो. मला बॉडी बिल्डिंग आवडतं, फिटनेस आवडतं. कसं आहे, गायांना ओरडायचं असतं, फिटनेस आवडतं आणि कामाच्या ह्याच्यात ना काही गोष्टी होत नाहीत आणि काही कधी करता येत नाही. तर ह्या सगळा ताणतणाव साईडला ठेवून आपण मनासारखं आयुष्य खरंच जगू शकतो. हा एक छोटासा प्रयत्न असेल. आता जे ओरडते त्याला दाखवतो. आता माझा थोडासा फार्मचा व्ह्यू दाखवतो. इथं आपली गाई आहे. मी जिथं राहतो तिथं खिल्लार थोडीशी खराब आहे, मी रेस्क्यू केली होती आणि ह्या हळूहळू गाई आहे. हा आमचा रॉकी शेट रुसला आहे, त्याला सोडलं नाही आहे आणि थोडंसं फार्मचं पण दर्शन करतो. हा आमचा तात्या, माझा टेम्पो, ज्यांनी गेल्या 4 वर्षापासून सपोर्ट खूप जास्त केला आहे पुण्यातनं अपडाऊन करायला. हे गाईंसाठी सरमाडी इथं आपण शेण टाकतो आणि गोट्याचा थोडासा व्ह्यू दाखवतो. हे आपल्या कोंबड्या म्हणजे माझ्या प्रोटीन सोर्स. मी ह्या खात नाही, अंडी खातो त्यांची. आणि इथं आपला असा गोठा आणि इथं मी रोज जे काय करतो ते इथूनच करणार आहे आणि सगळ्या गोष्टी शेअर करतो. बाहेर हा थोडासा व्ह्यू दाखवतो. हे आमची पाण्याची टाकी. हे गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी. माझ्यासोबत तुम्ही आणि तुमच्यासोबत मी. ऑलमोस्ट सकाळची वाजता 7. हातात होता चहाचा ग्लास, तो पिऊन संपलेला आहे, पाठीमागे ठेवलाय. आपण दूध व्यवसाय करतो, कामाचा आलाय कंटाळा, काम करायची इच्छा नाही, घरच्यांनी सांगितलं कर. आपण जरी इच्छा असली आपली नाही करायचं, सांगता कोणाला. गोट्यात गडी नाही, ते गुरांचा पाठीमागं राडा आहे, सगळं आपल्यालाच करावं लागणार आहे. थोडासा कंटाळा करायचा, पुढे मागं 5-10 मिनटं उठबस करायचं, थोडंसं टंगळमंगळ केली की परत बॅक टू रुटीन. कारण तुमचं काम करायला कळेच येत नसतं. बाय द वे, सकाळचा व्ह्यू बघा. हा झकास असा व्ह्यू दिसतोय का तुम्हाला? तिकडे डोंगर आहे, इथं पण घराच्या समोर एक डोंगर आहे छोटा मस्त, इथं ओढा आहे आणि इथं आपल्या गायी आहेत. मच्छर येतात म्हणून धुरी केलेली आहे, बाबा कोपऱ्यात आहेत. आणि मला आता आवाज येईल, आमच्या आईला आवाज येईल, मग आई मला आवाज देईल. वडील मला डायरेक्टली बोलत नाही, इनडायरेक्टली आईला आवाज दिला की मग आई मला देणार आहे, मग आपल्या कामाला सुरुवात होणार. तर आपण गोठ्यात जाऊयात. शेणेपाण्याचा राडा आहे जो बाहेर काढूयात. तुम्हाला वाटतं ना दूध व्यवसाय खूप सोपा आहे, तसं नाही आहे. दाखवतो दूध व्यवसाय बघा गोठ्यात. कॅमेऱ्यात येत आहे सगळं हे. आता बघतात पोरी. हे सकाळचे ऑलमोस्ट 7:30 आणि या 7:30ला हा गोठ्यातला राडा कसा दिसतोय? व्यवस्थित दिसतोय ना? आणि हा निसर्ग. 5-10 मिनिटानंतर तो आपण सगळा क्लीन करूयात. क्लीन केल्यानंतर पण दाखवतो. आता मी गोठ्यात जातो आणि तो सगळा साफ करतो. मग व्हिडिओ एन्जॉय करा, लोड घेऊ नका. आता मला सांगा, एवढं शेण असेल, एवढं काम असेल, हवा निघेल बाहेर व्यवसाय करायची. तर हा असा व्ह्यू सकाळी दाखवलं ज्याप्रमाणे. शेणाचा डोंगर घराच्या बाहेर, गोठ्याच्या बाहेर गेलेला आहे. तिकडं आमच्या बाबात उरलेलं शेण टाकतात, आई आमची पाणी टाकते. गोठा क्लीन होतोय आणि अशी साफसफाई व्यवस्थित. काढलेलं दूध आपण फ्रीजमध्ये ठेवलं, तुम्हाला मी दाखवतो. त्याची पाकिट बनवायची. तर हे आपलं छोटंसं घर आणि हे दूध फ्रीजमध्ये गेलेलं आहे आणि आपल्याला ह्याची पाकिटे करायची. तर मग 1 मिनटं लाईट लावतो. तर मग आपल्याला जे करायचं आहे ते जर आपण खुश होऊन केलं, हॅपीली केलं, तर ते काम वाटत नाही, त्याच्यात आनंद मिळतो. आणि बाय द वे हे सगळं झालेलं आहे.
बी स्ट्रॉंग. इथून आपल्याला निघायचं आहे पाकिटं करून पुण्याला. लाईट बिल थोडंसं जास्त आलंय, ते पण चेक करायचं. तर आपण भेटूयात पुण्यात. तर आपण असं आपल्या लोकेशनवरती पोचलो आहे. आपण ज्या लोकेशनवरती आहोत त्या लोकेशनचं थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. आपल्या गोठ्यातला शेणाचा राडा आपण ज्या वावरात सोडतो त्या वावरात आपण ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेला चारा गायींसाठी, याला गिन्नी गोल म्हणतात. हे नेपियरचं एक प्रकार आहे. हे थोडं छोटं होतं आणि हे मोठं होतं. आणि इथं आपण हातामध्ये कोयता आणि गायींसाठी गवत तोडायचे. तर ऑन अन ॲव्हरेज 30 ते 35 जनावरांसाठी जर आपण नाही म्हटलं नाश्ता, 1 प्लेट पोहे या प्रकारे जरी आपण गवत म्हटलं तरी कमीत कमी 250-300 किलो पाहिजे. तर आपल्यासमोर हा गवत आहे. हे टास्क थोडंसं मोठं आहे पण हरकत नाही. जिथं परिस्थिती बिकट तिथं थोडंसं तिखट व्हावं लागतं. एक कोयता माझ्या हातात आहे आणि आमचा भाग म्हणजे आमचे वडील तिकडून येणार आहेत. तर आपल्याला तोडलेलं गवत हे इथून असं तोडायचं आहे. आता हे नुसतं बोलत नाही आहे, तोडल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवेल. तर प्रवास आपला इथून चालू होईल आणि त्या तिकडे कोपऱ्यात जाईल. आता तुम्ही म्हणत असताल दादा थोडासा तुझा स्वभाव. तर माझा स्वभाव असाच आहे, फुल अँड एन्जॉय. कामासारखं नाही घ्यायचं, फुल मजा करून घ्यायची. बाय द वे वारं खूप जास्त आहे. मी व्हिडिओ शूट करण्याच्या नादात गवत तोडायचं राहील. गवत तोडतो आणि मग तुमच्याशी बोलतो. भयानक असा पाऊस आपलं दूध इथं आणि तुमच्यासोबत मी. काम काय करायचं, सुट्टी नाही द्यायची. थोडंसं लेट झाले पण ठीक आहे. पावसाने थोडासा आनंद दिलाय. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. इथं आपली दुधाची गाडी. याच्यात 1 लिटरची पाकिट आहेत. याच्यात पण 1 खाली अर्धाची असतील. आपल्याला वर जाऊन दूध डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मी आज खुश. फायनली 2-3 महिन्यानंतर मी परत एकदा आज जिमला जाणार आहे. लेट्स सी व्हॉट इट इज. व्हिडिओ जिममध्ये. हे नको, हे असं दाखवच नका. हे असे 100 फेकले मी वापरून. जे राहील व्यवस्थित तेच पाहिजे. दोन्ही चालेल, तसं काय नाही. हे का आतलं कसं खराब झालंय. याला क्वालिटी पण नाही. तुम्ही जे रेट सांगताय त्याची. हे सर स्टेनलेस स्टील. आपण याला कुठं क्वालिटी तरी आहे का, वजन पण नाही आणि त्याचे. वजनची काय गरज नाही सर. वजन वाढल्यावर वाढून उपयोग नाही त्याला. हा का, हेवी करून काय उपयोग नाही. दुसरा असेल तर बघू ना चांगला अजून. याचा पीस दुसरा देतो. तुमच्याकडे व्हरायटी किती मी दाखव. याचा व्हरायटी ते भांड्यापर्यंत नाही. भांड्यापर्यंत पूर्ण व्हरायटी असते. अच्छा. हां, हे याचं हे निघतं का हे जॉईंट? नाही, वेल्डिंग केलंय त्याला. काय रेट याला? 580. फायनल काय देणार ते सांगा. गुगल पे की कॅश? गुगल पे. रेट फिक्स का बरं असं? गुगल पेला टॅक्स असतो ना. असं कॅश दिलं तर काय करायचं? 750. अर्धा लिटरच आहे का?